मैत्रिणींनो, पौर्णिमेनिमित्त आपण सत्यनारायणची पूजेची मांडणी कशी केली ते पाहणार आहोत. मैत्रिणींनो, प्रथम मी एक पाट ठेवलेला आहे. पाटावरती एक लाल कलरचा रुमाल अंथरलेला आहे. त्याचबरोबर त्यामध्ये मी जलपूर्ण कलश घेतलेला आहे, जल भरलेला, आणि त्यामध्ये ₹1 सुपारी टाकलेली आहे. त्यावरती मी आंब्याची पाने ठेवून त्यावरती एक प्लेट ठेवलेली आहे. त्यामध्ये मी तांदूळ ठेवलेले आहेत आणि बाळकृष्ण ठेवलेला आहे पूजेसाठी. त्याचबरोबर मैत्रिणींनो, सध्या एका बाजूला मी घंटी ठेवलेली आहे आणि शंख ठेवलेला आहे आणि दिवा प्रज्वलित पण केलेला आहे. त्याचबरोबर मैत्रिणींनो, धूप दीप लावून घ्यायचा आहे. आणि सध्या गुरुचरित्राचं पारायण किंवा दत्त जयंतीनिमित्त जे जे वेगवेगळे पारायण सुरू आहेत त्याची सेवा सुरू आहे. त्यामुळे मी त्या पाटावरती मी बाजूलाच चरित्र सारामृत स्वामींचा ठेवलेला आहे. त्याचबरोबर गुरुचरित्राचा 14वा अध्याय ठेवलेला आहे आणि आपला श्री सत्यनारायण महापूजेच्या व्रतकथेचा एक ग्रंथ आहे. त्याचबरोबर दत्त जयंतीनिमित्त मी गोमातेची पूजा केलेली आहे. अशा पद्धतीने मी ही सत्यनारायण भगवानांची पूजेची मांडणी केलेली आहे. तुम्हीही दर पौर्णिमेला सत्यनारायण भगवानांची पूजा करायची आहे मैत्रिणींनो. खरंच यामुळे खूप अडचणींपासून आपली निवारण होते. दर पौर्णिमेला सत्यनारायण भगवानांची पूजा करायची आहे आणि कथा वाचायची आहे आणि नैवेद्य करायचा आहे. प्रसादासाठी मैत्रिणींनो शिरा करायचा आहे आणि पंचामृतही करायचं आहे जमलं तर. आणि मी समोर रांगोळी काढलेली आहे. अशा पद्धतीने पूजाविधी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.